कोल्हापूरमधून सातत्याने एकच न्यूज व्हायरल होत आहे। कोल्हापूरमधील माधुरी हत्ती नेमकं प्रकरण तरी काय, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही सर्व जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। माधुरी हत्ती म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी मठात एका हत्तीचा सांभाळ करण्यात येत होता। कित्येक वर्ष या मठात हत्ती होता। दरम्यान महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप पेटाने केला होता। पेटाने हा हत्ती योग्य ठिकाणी नेण्यात यावा अशी देखील मागणी केली। त्यामुळे तेथील हत्तीबाबतचे हे प्रकरण न्यायालयीन पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली। समितीने हत्तीची पाहणी करून अहवाल सादर केला होता। यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने प्राण्याच्या हक्कालाच प्राधान्य द्यायचं असं त्यांनी ठरवलं, असे निरीक्षण नोंदवले होते। सर्वोच्च न्यायालयाने देखील हा निर्णय कायम ठेवला। त्यानंतर जे झालं ते आपल्या डोळ्यासमोरच झालं। दरम्यान रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून स्थापित वनतारामध्ये हा हत्ती हलवण्यात आला। जगातील सर्वात मोठे प्राण्यांची काळजी घेणारे हे केंद्र मानले जाते। कोल्हापुरातला हत्ती होता। या हत्तीला देखील वनतारामध्ये पाठवण्यात आलं असं देखील यामध्ये सांगण्यात आलं आहे। या ठिकाणी ही हत्ती नेण्यात आली असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। त्यानंतर नान्नी गावातील लोकांनी भावुक होऊन हत्तीला निरोप देखील दिला। मात्र जाताना हत्तीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू बघायला मिळाले। त्यामुळे कोल्हापूर सोडून जाताना हत्तीला अश्रू अनावर झाल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातच रंगली आहे। हत्तीला रडू आलं तर तो दुःखी असतो का, असं देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला। हत्ती कशामुळे रडतात हा प्रश्न सर्वांनाच पडला। त्यांना दुःख झालं तर तो काय करतो याबाबतची माहिती आपण काही थोडीशी जाणून घेऊया। हत्तींची भावना आणि शोक म्हणजेच हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे। ते आपल्या कळपातातील सदस्यांची खोल भावनिक संबंध ठेवतात। हत्ती शोक व्यक्त करतात। डॉक्टर जॉकी पोल यांच्या संशोधनातून समोर आलं आहे। त्यांच्या एलिफंट वॉइस ऑर्गन या संस्थेच्या निरीक्षणानुसार हत्ती मृत साथीदारांच्या आसपास दीर्घकालीन थांबतात, त्या ठिकाणी सोंड लावतात। हे वर्तन शोकाच्या जवळच मानलं जातं। आपण असे देखील हत्ती बघितले, त्यांच्या डोळ्यातून सातत्याने पाणी येत असतं, पण ते आता भावनिक कोणत्या भावनेने हे पाणी येत असतं हे आतापर्यंत सिद्ध झालेलं नाही। झालं देखील असेल तर त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते काही आपण आतापर्यंत सांगितलं नाही। भावनिक बंध आणि मानवी संपर्क म्हणजे पाळीव किंवा प्रशिक्षित हत्ती जेव्हा आपलं प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीपासून हत्ती दूर जातात तेव्हा त्यांच्या अव्यवस्थेपणा किंवा शांतपणा दिसून येतो। काही वेळा त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील येतात। हे भावनिक प्रतिक्रिया मानलं जातं, मात्र हे अद्यापही शास्त्रदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही। त्यामुळे हत्तीच्या डोळ्यात पाणी आलं कशामुळे हे अजून देखील सिद्ध करू शकले नाही। हत्तीच्या डोळ्यातून पाणी यायचं म्हणजेच केवळ दुःख कारणामुळे होत असं नाही, ते शारीरिक कारणामुळे देखील अश्रू आढळतात। पण काही विशिष्ट प्रसंगामध्ये त्यांच्या भावनात्मक प्रतिक्रिया सुद्धा दिसून येत असतात। त्यांच्या वर्तमानातून दिसणारी समजूतदारपणा, सामाजिक जाणीव ही मानवासारखी वाटत असली तरीही ती एक वेगळी जैविक प्रक्रिया आहे। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणकोणते विशिष्ट व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील नक्की आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा, आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवत जाऊ। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ, लेटेस्ट न्यूज जी काही माहिती असते महाराष्ट्रातील किंवा भारतातील आपल्या चॅनलवर येत असते ती देखील संपूर्ण मराठीमधून। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका।